जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 14. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांचा वाचा फोडली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, दीनबंधू. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूयात नारायण मेघाजी लोखंडे. यांना म्हणतात फादर ऑफ ट्रेड युनियन मूवमेंट इन इंडिया. फादर ऑफ ट्रेड युनियन मूवमेंट इन इंडिया. फादर ऑफ ट्रेड युनियन मूवमेंट इन इंडिया कोणाला म्हणतात? नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणतात. 1884 मध्ये यांनी मिल हँड्स असोसिएशन याची सुरुवात केली आहे. 1884 मध्ये त्यांनी मिल हँड्स असोसिएशनची सुरुवात केलेली आहे. 1890 मध्ये त्यांनी द बॉम्बे मिल्स हँड असोसिएशनची सुरुवात केलेली आहे. 1890 मध्ये त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. आता हे दीनबंधू हे न्यूजपेपर कोणी चालू केलेलं होतं? तर याचे फाउंडर आहेत कृष्णाराव पांडुरंग भालेकर. ठीक आहे. कृष्णाराव पांडुरंग भालेकर. कृष्णाराव पांडुरंग भालेकर यांनी 1877 मध्ये दीनबंधू हे न्यूजपेपर चालू केलं होतं. ह्या न्यूजपेपर मध्ये ते सत्यशोधक समाज किंवा सत्यशोधक समाज जो 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी चालू केला होता, ह्या सत्यशोधक समाजाचा दीनबंधू हा न्यूजपेपर होता. ठीक आहे. आता एक कन्फ्युजन होणारा पॉइंट असा आहे की चार्लस फ्रीर अँड्र्यू हा एक ब्रिटिश व्यक्ती होता, ज्याला महात्मा गांधीजी यांनी एक टायटल दिलं होतं, तो म्हणजे दीनबंधू. ठीक आहे. तर हे पण लक्षात ठेवा. आता समाचार चंद्रिका हे न्यूजपेपर कोणी चालू केलं होतं? तर त्याचं नाव आहे भवानी चरण बंडोपाध्याय. ठीक आहे. भवानी चरण बंडोपाध्याय यांनी समाचार पत्रिका हे न्यूजपेपर 1822 मध्ये सुरू केलेलं आहे. प्रभाकर हे न्यूजपेपर आपण आताच लास्ट व्हिडिओत बघितलं होतं. भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं आणि याचे एडिटर कोण होते? लोकहितवादी ज्ञानप्रकाश हे न्यूजपेपर कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न जोड्या लावा. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, जनक्का शिंदे. आता बघा, स्त्री पुरुष तुलना 1882 मध्ये कोणी लिहिलेलं आहे? ताराबाई शिंदे. पंडिता रमाबाई यांनी काय चालू केलं होतं? शारदा सदन 1889. रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब याची स्थापना केली होती त्यांनी. केव्हा केली होती? 1884 मध्ये. आणि जनक्का शिंदे निराश्रित सेवा सदनाची स्थापना. आता जनका शिंदे ह्या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहीण होत्या. ठीक आहे. ताराबाई शिंदे ह्या सत्यशोधक समाजाच्या मेंबर होत्या. सत्यशोधक समाज आपण जे आता जस्ट डिस्कस केलं होतं, सत्यशोधक समाज 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी चालू केलं होतं. आणि सत्यशोधक समाजाचं न्यूजपेपर काय आहे? दीनबंधू. दीनबंधूची सुरुवात कोणी केली होती? कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी केली होती. ठीक आहे. आता रमाबाई रानडे ह्या न्यायाधीश रानडे यांच्या पत्नी होत्या. अजून रमाबाई रानडे यांनी रमाबाई रानडे यांनी सेवा सदन सोसायटी पुणे याची स्थापना 1885 ला केली. आता लक्षात ठेवा, सेवा सदन याची सुरुवात 1908 मध्ये बेहरामजी मालाबारी आणि दिवाण दयाराम
गिंडुमल या दोघांनी केली होती. ठीक आहे. सेवा सदन सोसायटी पुणे 1885 कोणी? रमाबाई रानडे. सेवा सदन 1908 बेहरामजी मालाबारी आणि त्यांच्यासोबत दिवाण दयाराम. आणि शारदा सदन म्हणलं की कोण येणार? पंडिता रमाबाई 1889. आता पंडिता रमाबाई यांनी 1882 मध्ये आर्य महिला समाज याची सुरुवात केली. 1889 मध्ये पंडिता रमाबाई मुक्ती मिशन चालू केलं पंडिता रमाबाई यांनी. 1887 मध्ये रमाबाई असोसिएशनची सुरुवात केली होती. रमाबाई असोसिएशन मध्ये त्यांनी एक ऍडवायझरी बोर्ड बनवला होता. तर त्या ऍडवायझरी बोर्ड मध्ये न्यायाधीश एम जी रानडे, महादेव गोविंद रानडे, त्याच्यानंतर डॉक्टर आर जी भंडारकर आणि जस्टिस न्यायाधीश के टी तेलंगन हे मेंबर होते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता बघा, एक एक लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई यांना 1919 मध्ये एक अवॉर्ड दिला होता युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता यांनी. तर तो कोणता अवॉर्ड आहे ते पुढे आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेच्या खालीलपैकी कोणत्या सुधारणावर भर होता? विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, मूर्तिपूजा मान्य आणि जाती बंधन तोडणे. वरील पैकी बरोबर विधान आहे फक्त ऑप्शन नंबर 3, फक्त क जाती बंधने तोडणे. ठीक आहे. आता पहिले पाहूयात आपण परमहंस सभा याचे संस्थापक कोण कोण आहेत, फाउंडिंग मेंबर कोण कोण आहेत? तर दादोबा पांडुरंग तरखडकर, त्याच्यानंतर दुर्गा राम मेहताजी आणि बालशास्त्री जांभेकर यांनी मुंबई, पुणे, सातारा, सुरत या ठिकाणी परमहंस सभा चालू केली होती. परमहंस सभेचे 7 प्रिन्सिपल होते. त्याच्यातले पहिलं प्रिन्सिपल आहे फक्त देवाची पूजा करणं. त्यालाच आपण गॉड अलोन शुड बी वर्शिप असं पण म्हणतो. फक्त देवाची पूजा करणं. त्याच्यानंतर तुमचा खरा रिलिजन हा रियल रिलिजन कोणता आहे? तर प्रेम आणि मोरल कंडक्ट हाच तुमचा खरा रिलिजन आहे. त्याच्यानंतर स्पिरिच्युअल रिलिजन एक असतो असं त्यांचं म्हणणं होतं, स्पिरिच्युअल रिलिजन. चौथा आहे की प्रत्येकाला विचार करण्याचं फ्रीडम ऑफ थॉट्स पाहिजे. ओके, फ्रीडम ऑफ विचार करायचा. पाचवा आहे तुमचे जे ऍक्शन्स असतात, तुमचे जे ऍक्शन असतात आणि प्रत्येक तुमच्या कार्यास मागे काहीतरी चांगला उद्देश असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. आवर ऍक्शन अँड स्पीच शुड बी कन्सिस्ट विथ द रिझन असं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणतं पण कार्य करताल तर ते लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असायचं. त्याच्यानंतर मानवता ही एकच जात आहे असं ते म्हणायचे. आणि सर्वांना अधिकार आहे कशाचा? राईट काइंड ऑफ एज्युकेशनचा, राईट काइंड ऑफ नॉलेजचा. ठीक आहे. सर्वांना कशाचा अधिकार आहे? सर्वांना राईट काइंड ऑफ एज्युकेशन किंवा नॉलेजचा अधिकार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा. अच्छा, तर नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे. आताच यांच्याबद्दल आपण थोडं डिस्कस केलं होतं. तर नारायण बघा, रिपीट दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांना प्रश्न मांडले. महात्मा गांधीजी यांनी काय केलं होतं? अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन कोणाच्या मदतीने चालू केली होती? अनुसैया साराभाई 1920 मध्ये चालू केली होती. त्याच्यानंतर बीपी वाडिया मद्रास लेबर युनियन ही भारतातली पहिली लेबर युनियन होती, 1910 मध्ये सुरू झालेली. आणि लाला लजपत राय म्हणलं की ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष 1920. आता ह्या युनियनचे, ऑल इंडिया ट्रेड युनियनचे मेंबर कोण कोण होते? आपले टिळक साहेब, त्याच्यानंतर एन एम जोशी,
हे बीपी वाडियाल पण त्याचे मेंबर होते. ठीक आहे, बीपी वाडियाल पण मेंबर होते. त्यानंतर दिवान चमनलाल, लाला लजपत राय तर बघितलंच आहे. जोसेफ जोसेफ बाप्टिझम, बॅप्टिसा बॅप्टिसा. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता एक लक्षात ठेवूयात आपण ना, बघा आपण बीडी याबद्दल एवढंच आहे की 1910 मध्ये मद्रास लेबर युनियन या काँग्रेस समितीची स्थापना केली आणि हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे फाउंडिंग मेंबर पण होते. ठीक आहे. नारायण मेघाजी लोखंडे डिस्कस केलेले आहे, महात्मा गांधीजी पण खूप वेळेस डिस्कस केलेले आहे. लाला लजपत राय यांच्याबद्दल थोडस आपण रिवाइज करून घेऊयात. लाला लजपत राय यांना काय म्हणतात? शेर ई पंजाब, पंजाब. त्याच्यानंतर सर्वंट ऑफ पीपल सोसायटी. त्यानंतर हिंदू रिलीफ मुवमेंट याची सुरुवात कोणी केली? लाला लजपत राय यांनी केली. INC च 1920 कलकत्ता सेशनचे प्रेसिडेंट होते. आपल्याला माहिती आहे की होम रूल लीग टिळक आणि बेसेंट यांनी सुरुवात केली. पण होम रूल लीग USA मध्ये कोणी सुरू केली होती 1917 मध्ये? तर ते होते लाला लजपत राय यांनी. 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकची सुरुवात, पंजाब नॅशनल बँकची सुरुवात न्यू दिल्ली या ठिकाणी केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचे काही न्यूजपेपर लक्षात ठेवा की जसे की न्यूज पेपर द पंजाबी, त्याच्यानंतर द वंदे मातरम. आणि ते वंदे मातरम हे कोणी लिहिलेलं आहे मित्रांनो? ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. अरुणव घोष यांनी लिहिलेलं. ठीक आहे, तुम्ही काय लिहित नाहीत कमेंट बॉक्स मध्ये. त्याच्यानंतर द इंग्लिश वीकली ना, यंग इंडिया. त्याच्यानंतर इंडियाज विल टू फ्रीडम. ठीक आहे. लाला लजपत राय हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या बोलण्यावरून, यांच्या भाषणावरून फार इन्फ्लुएन्स झाले होते. म्हणून त्यांनी 1875 मध्ये जी आर्य समाजाची सुरुवात स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती, त्याचे मेंबर झाले होते. पण आता लक्षात ठेवा, याचे मेंबर ते लाहोर मध्ये झालेले होते. ठीक आहे. लाहोर मध्ये ज्यावेळेस आर्य समाजाचं हे होतं, सेशन भरलं होतं, त्यावेळेस ते लाला लजपत राय हे दयानंद सरस्वती यांना भेटले आणि त्यांच्यावर म्हणजे इन्फ्लुएन्स झाले आणि ते आर्य समाजाचे पण मेंबर झाले होते. ठीक आहे. आता त्यावेळेस लाहोर इज अ पार्ट ऑफ इंडिया. ठीक आहे. इंडियन पंजाबचा पार्ट होता त्यावेळेस, कारण की पार्टिशन झालेलं नव्हतं. ठीक आहे. आता एक महत्वाचा प्रश्न जो की 2024 MPSC मध्ये विचारलेला होता की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स 1920 मध्ये जी लाहोर मध्ये सुरुवात झाली होती, त्याची सुरुवात कोणी केली होती? तर त्याची सुरुवात लाला लजपत राय यांनी केलेली होती. ठीक आहे. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा लक्षात ठेवा. 1928 मध्ये एक सायमन कमिशन आलं होतं, सायमन गो बॅक. तर ह्या कमिशनला प्रोटेस्ट करताना लाठीचार्ज झाली होती आणि याच्यामध्ये लाला लजपत राय यांना खूप म्हणजे इंजुरी झाली होती. त्याच्यामुळे काही काळानंतर त्यांचा देहांत झाला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधी विचार विधान कोणी मांडले? ठीक आहे. आता कोणता विचार कोणी मांडले याच्याबद्दल आपल्याला हे केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. थोडा प्रश्न त्यांनी नवीन फॉर्मॅट मध्ये अरेंज केलेला आहे. आता हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली, तर हे सांगितलं होतं लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. आर्थिक निसारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्र बनवले आहे. आणि हे बनवलं होतं, सांगितलं होतं, कोणी सांगितलं होतं? रमेश चंद्र दत्त यांनी. रमेश चंद्र दत्त यांचे काही पुस्तक आहेत, ते अर्थशास्त्रावरचे, ते लक्षात ठेवूयात. पहिलं त्यांचं पुस्तक आहे अर्थशास्त्रावरती,
इकॉनॉमिक प्रॉब्लेम पिझंट्री ऑफ बेंगॉल त्यांनी 1875 लिहिलेलं होतं. ठीक आहे. आता हे इंग्लिश मध्ये मोस्टली विचारण्याचे चान्सेस आहेत बघा. इकॉनॉमिक प्रॉब्लेम पिझंट्री ऑफ बेंगॉल 1875 हे पुस्तक रमेशचंद्र दत्त यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर फेमाइन्स इन इंडिया 1900 मध्ये यांनी पब्लिश केलं होतं. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे असं कोण म्हटलं होतं? तर न्यायमूर्ती रानडे यांनी म्हटलं होतं. रानडे. आणि हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था चालवण्याची वेळ आलेली आहे असं म्हणणारा हा एक नालायक ब्रिटिशर होता, जॉर्ज. ओके, जॉर्ज समथिंग अलेक्झांडर वगैरे वगैरे. ठीक आहे. आता लोकहितवादी यांच्याबद्दल आपण बघितलं होतं, प्रभाकर न्यूजपेपरचे एडिटर होते त्यांनी. ठीक आहे. तर त्यांनी पण एक न्यूजपेपर चालू केला होता गुजराती आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये. गुजराती आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये लोकहितवादी यांनी एक न्यूजपेपर चालू केला होता. त्याचं नाव आहे हितेच्छू. हितेच्छू. नेक्स्ट प्रश्न आहे आता, दादाभाई नौरोजी यांच्या मते रिकाम जागाचे निस्सारण होणे, परंतु तेच जर भारतात गुंतवले असेल तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळाला असता, तर रिकाम जागा कोणती जागा? तर संभाव्य अधिवेशक. ओके, अधिक्षेक. थोडासा टफ प्रश्न आहे हा, संभाव्य अधिक्षेक. आता याच्यात दादाभाई नौरोजी म्हटलं की काय? ग्रँड ओल्ड मॅन. पुन्हा फादर ऑफ इंडियन नॅशनलिझम. ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी त्यांच्या ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी कोणत्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेली होती दादाभाई नौरोजी यांनी, किंवा ते पुस्तक केव्हा लिहिलेलं होतं? ते पुस्तक आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया 1901 मध्ये. ठीक आहे. पहिले एशियाच्या, भारताचेच नव्हे तर पहिले एशियाचे व्यक्ती होते जे ब्रिटिश एमपी झाले होते लिबरल पार्टीच्या पार्टीकडनं तिकीट घेऊन. म्हणजे ब्रिटिशरांच्या संसदेमधले एमपी झालेले होते. पहिले भारतीयच नव्हे तर पहिले एशियन होते ते. कोणत्या पार्टीकडून त्यांनी तिकीट घेतलं होतं? लिबरल पार्टीकडनं. पहिले प्रोफेसर होते कशा, कोणत्या स्कूल इन्स्टिट्यूटचे? तर एलिफिन्स्टन इन्स्टिट्यूशन 1850. आता इलेफन्स्टन इन्स्टिट्यूशन कोणी इस्टॅब्लिश केली होती मित्रांनो? कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. नारायण शंकर शेठ. ठीक आहे. लंडन इंडियन सोसायटी 1865 मध्ये त्यांनी सुरू केली होती. लंडन इंडियन सोसायटी दादाभाई नौरोजी यांनी 1865 मध्ये सुरू केली होती. ईस्ट इंडिया असोसिएशनची सुरुवात 1866 मध्ये त्यांनी केली होती. ती फाउंडिंग मेंबर आहेत आयएनसी चे. ओके, दुसरे आयएनसी चे प्रेसिडेंट कोण आहेत? आपले दादाभाई नौरोजीच होते. यांच्या 3 सेशन मध्ये होते बघा ते प्रेसिडेंट. त्याच्यातलं तिसरं सेशन लक्षात ठेवा, 1906 कलकत्ता सेशन जे झालं होतं, हे स्पेशल सेशन आहे कारण की याच्यामध्ये स्वराज्याची पहिल्यांदा डिमांड करण्यात आलेली होती 1906 मध्ये. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झालेली होती? तर बरोबर विधान कोणतं? आता बघा, गहू, चहा, ऊस, कापूस, तंबाखू, अफू, ताग, नीळ. गहूचं नव्हतं, चुकलं. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने, किंवा कदाचित इथं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकटा पण येऊ शकतं कारण की तीच ब्रिटिशरांनी स्थापन केलेली आहे, कोणता किताब दिला होता? तर 1919 ला त्यांना केसर ई हिंद हा अवॉर्ड दिलेला होता. ठीक आहे. आणि ऑप्शन मध्ये पण एक क्लोज ऑप्शन आहे की इथं हिंदू झालेलं आहे. ठीक आहे. हिंद आणि हिंदू क्लोज ऑप्शन होते. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? तर भिल्लांचा लीडर तंट्या भिल्ल. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात झालेली होती? तर ही सुरुवात झाली होती बंगाल आणि बिहार या ठिकाणी. ठीक आहे. आणि केव्हा चालू झाली होती? तर 1763 मध्ये चालू झाली होती आणि 1763 ते 1756 मध्ये
खूप सारे नागरी उठाव चालू झालेले होते. आता काही नागरी उठाव जे ईस्ट पूर्व पूर्व भारतामध्ये कोण झाले होते ना, ते पाहूया थोडेसे. ओके. सिव्हिल रिबिलियन इन ईस्ट इंडिया किंवा ईस्टर्न साइड ऑफ इंडिया. तर रंगपूर आणि त्याच्यानंतर आहे दिनांजपूर. ओके. दिनांजपूर इथे 1783 मध्ये. रंजपूर, ओके, रंगपूर आणि दिनांगपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर बिष्णुपूर आणि बीरब्रह्म इथे 1799. ठीक आहे. आता हे तर थोडस नाव अवघड आहे. तर आता एक लक्षात ठेवा, ओरिसा जमीनदार 1804 ते 17 मध्ये उठाव झालेले होते. त्याच्यानंतर हे सर्वात महत्वाचं आहे, संबलपूर 1827 ते 40 मध्ये. ऍटलिस्ट हे संबलपूर आणि ओरिसा जमीनदार हे तर लक्षात ठेवा. रंगपूर व दिनापूर आणि बिष्णुपूर आणि बीरभूम इथलं 1795. हे दोन जरी नसले लक्षात राहिले तर हे दोन तरी लक्षात ठेवा. ओके. ओरिसा जमीनदार आणि संबलपूर 1827 ते 40 संबलपूर. पुढचा प्रश्न आहे, खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कुणी कार्य केले ते ओळखा. तर आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण की ऑप्शन मध्ये ते उत्तर नाही आहे. ठीक आहे. तर आपण पाहूया त्याच्याबद्दल माहिती थोडी. शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला, तर हे गोविंद भल्लाळ यांनी मांडलेला होता. ठीक आहे. गोविंद भल्लाळ यांनी मांडलेला आहे. ओके. गोविंद भल्लाळ. हंटर कमिशन स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली, तर ही पंडिता रमाबाई यांनी मांडलेली होती. ठीक आहे. विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम ही संस्था स्थापन केली, तर ही रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. आणि माझे पुराण हे आनंदीबाई दिबाई कर्वे यांनी मांडलेले आहे. ओके. ऍक्च्युली याच उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. ते माझ्याकडनं चुकून प्रश्न कॅन्सल झाला असं म्हटलं मी. सॉरी फॉर दॅट. पंडिता आनंदीबाई कर्वे 1893 मध्ये. आता एक लक्षात ठेवा, आनंदीबाई कर्वे ह्या पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मधल्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. शारदा सदन 1889 ला सुरू झालं होतं. आनंदीबाई कर्वे यांनी 1893 मध्ये महर्षी कर्वे यांच्यासोबत रिमॅरेज झालं होतं. ठीक आहे. त्यांनी माझे पुराण हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. पंडिता रमाबाई झालं. आता आर्य समाजाची स्थापना आपण बघितलं होतं. आर्य समाजाची स्थापना 1882 मध्ये पंडिता रमाबाई यांनी केली. आणि पुण्यामध्ये ती शाखा चालू केली होती 1885 च्या मध्ये, ती केली होती रमाबाई रानडे यांनी. रमाबाई रानडे ह्या कोणाच्या पत्नी होत्या? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भोरचे पतसचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. कोल्हापूरच्या छत्रपतीच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. रंगो बापूजी गुप्तेने चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला. आता लक्षात ठेवा, आपल्याला बरोबर विधान विचारलेले. आता याची ना एक स्टोरी सांगतो बघा आधी. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला होता, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यामध्ये हे जे रंगो बापूजी गुप्ते जे होते ना, तर हे वकील म्हणून काम करायचे तिथे. म्हणजे छत्रपतींच्या दरबारामध्ये ते काम करायचे. तर छत्रपतींनी त्यांना, कोल्हापूरच्या छत्रपतींनी रंगो बापूजी गुप्ते यांना ईस्ट इंडिया विरोधी
विरुद्ध कंप्लेंट करण्यासाठी ब्रिटिशमध्ये पाठवलं होतं. ओके, ब्रिटनमध्ये पाठवलं होतं, ब्रिटनच्या संसदेमध्ये. पण 10 वर्ष राहून पण त्यांना काही सक्सेस आलेलं नव्हतं. त्याच्यानंतर 1848 मध्ये डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स इंट्रोड्यूस केली होती. कोणी इंट्रोड्यूस केली होती? डलहौसी नावाच्या प्राण्याने इंट्रोड्यूस केलेली होती. तर डलहौसी आणि छत्रपतींना मुलगा नव्हता, तर त्यांनी जो दत्तक मुलगा घेतला होता ना, तर त्या आता छत्रपती कोल्हापूरचे जे छत्रपती होते त्यांचा मृत्यू झालेला होता. ठीक आहे, 1848 म्हणजे 1850च्या आधी झालेला होता. तर त्यांच्या मृत्यूनंतर रंगो बापूजी गुप्ते यांनी यांनी छत्रपतींनी जो अडॉप्ट केलेला मुलगा होता ना, त्यांना ऍक्च्युली त्यांच्या मुलाचं नाव आहे शाहू. ठीक आहे, आणि हे छत्रपती होते प्रतापराव. तर यांनी शाहूंना गादीवर बसवलं. पण ब्रिटिशरांना हे खपलं नाही. आणि कारण की डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स नुसार काय होतं की तुम्ही जर अडॉप्ट केलेल्या मुलाला जर गादीवर बसवलं तर ते मान्यता ईस्ट इंडिया कंपनी त्यांना मान्यता देणार नाही. आणि सबसिडरी अलायन्स नुसार काय झालेलं होतं की जे पण राज्य होतं, प्रिन्सली स्टेट होते, म्हणजे तर तिथली जी आर्मी होती ती त्यांची आर्मी नसून ब्रिटिशची आर्मी होती. आणि ब्रिटिशर तर तुम्हाला माहिती आहेत कसे लोक आहेत तर. ठीक आहे, तर रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857 मध्ये त्यांनी उठाव केला. पण ह्या उठावामध्ये आता हे जे आहे ना, भोरचे पथसचिव चिमणाजी रघुनाथ यांनी त्यांचा विश्वासघात केला. ओके, आणि इंग्रजांनी चिमाजी रघुनाथ यांच्यावर खुश होऊन चिमाजी रघुनाथ यांना एक टायटल दिलं होतं. त्याचं नाव आहे विश्वासराव. ओके, विश्वासराव हे टायटल त्यांना दिलेलं होतं ब्रिटिशरांनी. मे बी विचारलं जाऊ शकतं. आता नागपूरचे जे भोसले घराण्यातील राणी बाकाबाई आहे ना, यांनी सपोर्ट दिलाच नव्हता. उलट ते म्हणू लागले की बाबा सपोर्ट द्यायचा कशाला, आपली ईस्ट इंडिया कंपनी सोबतचे रिलेशन खराब होते. ठीक आहे, तर असा सीन झालेला होता. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे ब हे विधान चूक आहे. क ड हे विधान बरोबर आहे. आता 1857 मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे उठाव झाले ते आपण एकदा पाहूयात. ठीक आहे, तर रंगो बापूजी गुप्ते कुठं उठाव केला त्यांनी? त्यांनी उठाव केला सातारा कोल्हापूर तिथे. ठीक आहे, आता बघा, रंगो बापूजी गुप्ते यांनी साताऱ्यामधनं उठाव चालू केला. सातारा, आता तुम्ही म्हणता ना ते कोल्हापूरमध्ये सर्व करायला सातारामधून का उठाव केला, आता ते बघा, ते त्यांची वॉर स्ट्रॅटेजी वगैरे असेल ती. ओके, त्याच्यानंतर रामजी शिरसट रामजी शिरसट यांनी कोल्हापूरमधून, रामजी शिरसट नाही, शिरसाळ येते, सॉरी, रामजी शिरसाळ यांनी कोल्हापूरमधून. त्याच्यानंतर चिमा साहेब चिमा साहेब यांनी कोल्हापूरमधून उठाव केला. आता त्याच्यानंतर मुंबईमधून कोणी कोणी उठाव केला? मुंबईमधून उठाव केला गुलमर दुबे. त्याच्यानंतर जमादार शेख रहिमान. मुंबईच्या नंतर आता खानदेश मध्ये पाहूयात आपण. खानदेश आणि नाशिक मध्ये कोणी उठाव केला? तर मुंबई आणि खानदेश मध्ये, सॉरी, खानदेश आणि नाशिक मध्ये भागोजी नाईक. भागोजी नाईक ह्या भीमा नाईक यांच्या पत्नी होत्या. भीमा नाईक यांच्या पत्नी भागोजी नाईक यांनी नाशिक आणि खानदेश मध्ये उठाव केला, रिव्हॉल्ट केला 1857च्या विरोधात. त्याच्यानंतर मकरानी कुलदी खान, ज्या की पत्नी होत्या मानसिया नाईक यांच्या, ह्या बघा, ह्या दोन स्त्रींनी, महिलांनी, म्हणजे ह्या ग्रेट वॉरियरनी खानदेश आणि नाशिक मध्ये उठाव केलेला होता. ओके, भाकुजी नाईक आणि मकरनी कुलदी खान यांनी. आता नाशिक झालं. आता नागपूरमध्ये कोण केला होता? नागपूरमध्ये इनायत खान. इनायत
खान, पुन्हा विलायत खान, अजून कोण आहे, कादर खान. छत्रपती संभाजीनगर मधून कोणी उठाव केला होता तर मीर मीर फिदा अली म्हणून एक होता, मीर फिदा अली. अजून सोलापूर, सोलापूर मधून कोणी उठाव केलाय सांगा. हा, सोलापूर राजा वैकप्पा नाईक आणि बलवंत बेहरी. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूत आता. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग रिकाम जागा आहे तर भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH 44, जो की श्रीनगर कन्याकु श्रीनगर ते कन्याकुमारी याचं अंतर जर हुकून चुकून विचारलं तर 3745 किलोमीटर. कोणकोणत्या कोणकोणत्या स्टेट मधनं पास होतो? जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, UP, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तमिळनाडू. ठीक आहे. त्याच्यानंतर एक NH 48 2807 किलोमीटर लांबीचा दिल्ली ते चेन्नईला कनेक्ट करतो. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. औद्योगिक विभाग व औद्योगिक क्षेत्र. नाशिक, विचूर, कोल्हापूर, हुपरी. हुपरी हे सिल्वरची चांदीची दागदागिने बनवण्यासाठी फेमस आहे आणि इथे हुपरी फॉल पण इथेच आपल्याला पाहायला मिळतो. नागपूर म्हणलं की काय येतं? बुटीबोरी आणि औरंगाबाद शेंद्रा. औरंगाबाद काय? शेंद्रा. आता औरंगाबाद वरती पुढचा एक प्रश्न आहे, तो डिस्कस करूयात आपण. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये. ठीक आहे, तर याची वैशिष्ट्ये आहेत अ, ब आणि ड. आता आपल्याला दिल्ली आणि मुंबई याच्याबद्दलच माहिती लक्षात ठेवायची. दिल्ली आणि मुंबई त्याला DMIC, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रोजेक्ट, जो की 2007 मध्ये लॉन्च झालेला आहे. हा DMIC 6 स्टेट मध्ये आहे. एक म्हणजे UP, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र. ठीक आहे, गुजरात आणि महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न. 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते? आता एक लक्षात आहे, हा प्रश्न आहे डेमोग्राफिक वरचा. तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन आहे ना, तर हे काय शो करतं? हे लॉंग टर्म ट्रेंड, पॉप्युलेशनचा लॉंग टर्म ट्रेंड शो करतं. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता आपण ना एकदा डिटेल मध्ये पाहूयात. पहिल्या स्टेज मध्ये काय झालं होतं? पहिल्या स्टेज मध्ये लो जन्मदर आणि लो मृत्यूदर. म्हणजे जन्मदर पण कमी आहे आणि मृत्यूदर पण कमी आहे. म्हणजे काय? स्लो लोकसंख्यामध्ये वाढ. तर हे केव्हा झालं होतं? 1901 ते 1921 मध्ये. ठीक आहे, आता हे काळ, हे जो टाइम पिरियड आहे ना, ते पण लक्षात ठेवा, कारण की नेक्स्ट टाइम हेच इथं चेंज करून 1901 ते 1921 आलं तर काय? 1901 ते 1921 आलं तर काय करणार तुम्ही? कमी लोकसंख्या आणि कमी मृत्यू दर. ठीक आहे, त्याचा अर्थ काय होतो? लोकसंख्याचा ग्रोथ स्लो. त्याच्यानंतर दुसरी स्टेज 1900 केव्हापासून? 1921 पासून ते 1951. याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही पण कमी व्हायला लागले. म्हणजे काय होणार? पॉप्युलेशन ग्रोथ कमी होणार. तिसरी स्टेज आहे 1951 ते 81 मध्ये. त्याच्यामध्ये काय झालं? लोकसंख्या रॅपिडली वाढायला लागली. काय झालं होतं? 1991च्या पुढे भारत स्वतंत्र झाला होता. लोकसंख्येची वाढ चांगली चालू झाली होती, रॅपिडली हाय ग्रोथ झाली होती. आणि पुढच्या स्टेज मध्ये काय झालं होतं? स्टेज 4 मध्ये 1981 ते 2011 मध्ये उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी आणि तरीही
घटता कल. ठीक आहे, घटता कल. आता हा प्रश्न पाहूया 2017चा. आता ठीक आहे, आता याच्यात एवढंच लक्षात ठेवा, डिसेंबर 2024च्या माहितीनुसार भारत भारतामध्ये जगातील सर्वात जास्त रोड नेटवर्क आहे. किती किलोमीटर लांबीचं? तर 66,17,100 ठीक आहे. मे बी विचारलं तर लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो? तर हे विभाग दर्शवितात ऑप्शन नंबर 2, काश्मीर आसाम पर्यंतच्या हिमालयन विभाग. आता याच्यात लक्षात ठेवा, उच्च भूकंप प्रतीक म्हणजे झोन 5. याच्यामध्ये सर्वात जास्त उत्तम उच्च भूकंप तीव्रता असते आणि झोन 2 मध्ये सर्वात कमी भूकंप तीव्रता असते. महाराष्ट्र येतो झोन 3 मध्ये. ठीक आहे, आता 5 मध्ये कोण उच्च भूकंप तीव्रतामध्ये काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयन प्रदेश, अंदमान निकोबार मधले काही आयलंड, त्याच्यानंतर उत्तराखंड. काश्मीर ते आसाम म्हणलं की उत्तराखंड येणार. अजून एक लक्षात ठेवा की रन ऑफ कच्छचा काही भाग, नॉर्थ बिहारचा काही भाग आणि हिमाचल प्रदेशचा काही भाग याच्यामध्ये येतो. ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसारचा हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. हा कॅन्सल का केलेला आहे? कारण की आता मी तुम्हाला सांगतो, 2011 मध्ये भारताची लोकसंख्या 11.24 करोड, महाराष्ट्राची लोकसंख्या. ठीक आहे, आणि भारताची लोकसंख्या किती? 121 करोड. महाराष्ट्रामध्ये सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन होती, सर्वात जास्त पॉप्युलेशन यूपीची होती. यूपीची किती? 20 करोड. नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23 आहे. बरोबर आहे. तिसऱ्या क्रमांकाला आहे. बरोबर आहे. पहिल्या क्रमांकाला कोण आहे? तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त अर्बन मध्ये लोक राहतात, नागरी लोक राहतात 48.45. आणि 2 नंबरला आहे केरळा. केरळामध्ये 47.72. ठीक आहे, तर आता महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकाची पातळी सर्वात कमी आहे. हे विधान चुकीचं आहे आणि महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ही एवढी नसून तर 5 करोड समथिंग 84 लाख काहीतरी आहे. ओके, 5 करोड, सॉरी 5 करोड 5 करोड 8,18,259 आहे. त्याच्यामुळे बघा, क आणि ड हे दोन्ही विधान चुकीचे आहेत त्याचे. ठीक आहे, क आणि ड इथं आकडा थोडासा चुकलेला आहे त्यांचा. ठीक आहे, आता एक गोष्ट याच्यातनं आपल्याला लक्षात ठेवायची की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्बनायझेशन म्हणजे नागरी लोकसंख्या जास्त आहे? तर नागरी लोकसंख्या कोणत्या भागात जास्त आहे? मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर. त्याच्यानंतर सर्वात कमी कुठे आहे? कोणत्या नागरी भागामध्ये महाराष्ट्रात लोकसंख्या कमी आहे? तर गडचिरोली, पुन्हा सिंधुदुर्ग आणि हिंगोली. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्या जोड्या लावा. जिल्हा आणि जलसिंचन योजना. सातारा म्हणलं की कन्हेर, नाशिक आहे मुकणे. मुकणे इथे मुकणे डॅम, ही मुकणे डॅम कोणत्या रिव्हर वरती आहे असं विचारलं तर औधना रिव्हर. औधना रिव्हर ही इगतपुरी जवळ आहे. नांदेड, मे बी नेक्स्ट टाइम तुम्हाला नाशिकच्या ऐवजी इगतपुरी असं दिलं तरी लक्षात यायला पाहिजे. नांदेड मध्ये काय आहे? तर विष्णुपुरी. विष्णुपुरी हे एशिया मधलं सर्वात बिगेस्ट, आता लक्षात ठेवा शब्द प्रयोगाकडे लक्षात ठेवा, बिगेस्ट लिफ्ट वॉटर इरिगेशन प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, लिफ्ट वॉटर इरिगेशन प्रोजेक्ट ह्या कॅटेगरी मधला प्रोजेक्ट सर्वात मोठा विष्णुपुरी डॅम वरती आहे. त्याच्यानंतर यवतमाळ मध्ये बेबला जे की गोदावरी बेसिन. ठीक आहे, गोदावरी बेसिन. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे आसाम. आसाम मध्ये सर्वात ओल्ड
ऑइल फील्ड कोणती आहे तर ती आहे डिग बॉय. डिग बॉय. आता हा डिग बॉय हा शब्द कसा बनलेला आहे मित्रांनो, ऍक्च्युली काय झालं, ब्रिटिश टाइम पिरियड मध्ये असताना ब्रिटिशर आसामच्या जंगलातनं जात होते. जस्ट तुम्हाला लक्षात राहावा आणि म्हणून ही स्टोरी सांगतो. तर हे जंगलात जात असताना आता ब्रिटिशर एक क्युरियस प्राणी होते बघा. ब्रिटिशरांमध्ये क्युरियासिटी खूप जास्त होती. तर त्यांनी तिथं पाणी पिण्यासाठी थांबलेले असताना त्यांनी त्या एका झरण्यामध्ये किंवा ते छोटस नदी वगैरे असेल तिथे पाहिलं. तर त्या पाण्याच्या वरती काहीतरी असं त्यांना चमकल्यासारखं दिसत होतं. आपल्याला माहिती आहे की पाण्यावरती ऑइल जर पसरलं तर ते डिस्पर्शन होतं त्याच्यामध्ये. तर त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि ब्रिटिशरांनी मग त्यांच्यासोबत जे काम म्हणजे भारतीय लोक होते, जे की ते भारतीयांना गुलामसारखं ट्रीट करायचे, तर त्यांनी सांगितलं की इथं खड्डा खांदायला लावला. ओके. तर ते ना ती जागा कोणती आहे हे भारतीय लोकांना माहित होतं ना ब्रिटिशरला माहित होतं. पण ते दिग बॉयचं ऍक्च्युली डिग बॉय, डिग म्हणजे खड्डा खांद मुला, असं होऊन ते प्रोनाऊन्स करता करता ते दिग बॉय झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय आपल्या एक्झाम साठी काय एवढं रिलेव्हंट नाहीये, बट जस्ट ठीक आहे. दुसरा ऑइल फील्ड आहे नारकाटिया ऑइल फील्ड, जी की 1954 मध्ये आसाममध्येच बनलेली आहे. ठीक आहे. तर दिग्बोई सर्वात ओल्डेस्ट ऑइल फील्ड ऑफ इंडिया. आणि दुसरा आहे नहार काटिया ऑइल फील्ड, जी 1954 मध्ये बनली होती. तर आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो. तर हा प्रश्न पण आयोगाने काय केलेला आहे, आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. आता आपल्याला फक्त बघायचं, गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर मध्ये उगम झालेला आहे, 1465 किलोमीटर याची लांबी आहे. बे ऑफ बेंगॉल मध्ये ट्रेन होते. आणि गोदावरी नदीच्या काय येतं उपनद्या कोणकोणत्या आहेत ते पाहूयात आपण. तर गोदावरी नदीच्या उपनद्या प्रवरा, पूर्णा, मांजरा, त्याच्यानंतर पैनगंगा, वर्धा, पैनगंगा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती, मानेर आणि सबरी. आता याच्यात एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, की प्राणहिता ही नदी, प्राण सॉरी प्राणहिता ही नदी कशी बनलेली आहे. प्राणहिता ही नदी कॉम्बिनेशन ऑफ वैनगंगा, त्याच्यानंतर पैनगंगा आणि वर्धा या 3 नद्यांना मिळून प्राणहिता ही नदी बनलेली आहे. ठीक आहे. जी की गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. आपल्याला कदाचित विचारलं जाऊ शकतं की प्राणहिता ही नदी, कारण की याच्या आधी पण हा प्राणहिता नदी वर्धा आणि पैनगंगा पासून मिळून बनलेली आहे, हे एका ऑप्शन मध्ये विचारलेलं होतं बघा. ठीक आहे. त्याच्यामुळे ते मुद्दे लक्षात ठेवा, आपल्याला कामाचे आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूयात. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये डॉक्टर बसू आणि शिरूर यांनी केलेला आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या. तर राजपुरी क्रिक, राजपुरी खाडी ही कुडगाव आणि राजपुरी यांच्या मध्ये आहे. बाणकोट ही रत्नागिरी, केळशी ही दापोलीच्या जवळ. ठीक आहे. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. जय हिंद. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.